मुख्यमंत्री गुजरातचे विजय रुपानी अपघातग्रस्त विमानात होते। अहमदाबादमध्ये मेघानीनगर परिसरात रहिवासी वस्तीतच हे विमान कोसळले। डीजीसीए कडूनच या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। सध्या या विमान अपघातात किती जखमी झालेले आहेत किंवा किती जीवितहानी झालेली आहे या संदर्भात कोणतीही स्पष्टता समोर आलेली नाहीये। माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे या विमानातनं प्रवास करत होते आणि विमानातल्या प्रवाशांची जी एक यादी समोर आली, विमान प्रवाशांची जी नावं समोर येत आहेत त्यात विजय रुपानी यांचं सुद्धा नाव या ठिकाणी आता पाहता येत आहे। 232 प्रवासी, ज्या 2 लहान मुलं आणि माजी मुख्यमंत्री विजय रुपानी सुद्धा या अपघातग्रस्त विमानातून प्रवास करत होते। विमान प्रवाशांमध्ये विजय रुपानी यांचंही नाव या ठिकाणी आता आपण पाहतोय। एअर इंडियाचं हे विमान टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटातच क्रॅश झालं। विजय रुपानी यांची फ्लाइट तिकीट देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। माजी मुख्यमंत्री आहेत विजय रुपानी हे देखील या विमानातून प्रवास करत होते। त्यांच्यासह 242 प्रवासी होते, 2 वैमानिक आणि 10 क्रू मेंबर्स देखील होते। या विमानाची धुरा कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदल यांच्याकडे होती, अशी माहिती डीजीसीए कडून सध्या समोर आलेली आहे। रहिवासी वस्तीत हे विमान कोसळलेलं आहे, त्यामुळे या अपघाताची, या दुर्घटनेची भीषणता अधिकच वाढते। कारण हे विमान जिथे क्रॅश झालं ते एका इमारतीवर क्रॅश झालं, त्या इमारतीचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे, त्या इमारतीलाही आग लागलेली आहे। त्याच ठिकाणी असलेल्या काही कारना सुद्धा आग लागल्याची मगाशी आपण दृश्यांमध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं होतं। ती आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न त्या ठिकाणी केले जात होते। मात्र आतापर्यंतची ही सर्वात भीषण विमान दुर्घटना, सर्वात भीषण विमान अपघात या देशातला, आपल्या देशातला म्हणता येईल, अत्यंत धक्कादायक आहे। अवघ्या काही मिनिटातच टेक ऑफ नंतर विमान क्रॅश झालं। फ्लाइट रडार 24 नुसार अपघातग्रस्त विमान हे 7878 ड्रीम लाइनर या प्रकाराचे होते। ही दुसरी दृश्य सध्या आपण पाहतोय विजय रुपानी यांच्या तिकीटची आहेत आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे तो अपघात झाल्यानंतर सध्या कशा प्रकारे कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी सध्या दाखल झालेल्या आहेत आणि या ठिकाणी कोणती जीवितहानी झालेली आहे, वित्तहानी झालेली या संदर्भात सध्या माहिती सुरू आहे। पहिली दृश्य आहेत विमान कोसळतानाची। रहिवासी इमारतीवर हे विमान कोसळलेलं आहे, मात्र हा अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणाची सध्या काय परिस्थिती आहे ती आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय। पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त आहे, अग्निशमन दलाचे जवानही या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आग लागली होती। एअर इंडियाचं हे विमान लंडनला जाणारं हे विमान होतं आणि माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे या विमानातनं प्रवास करत होते। विमान प्रवाशांमध्ये एक नाव आपण विजय रुपानी यांचं सुद्धा पाहतो। 12 नंबरची जी लाईन आपण पाहतो यात विजय रुपानी यांचं नाव आहे। माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील या विमानातून प्रवास करत होते। काही वेळापूर्वी त्यांची फ्लाइट तिकीट देखील आपण पाहिलेली आहे आणि ही जी पॅसेंजरची लिस्ट असते ती ही लिस्ट सध्या समोर आलेली आहे। यात 12 नंबरवर विजय रुपानी यांचं नाव आहे। तातडीनं जखमींना आणि जे यात होरपळलेले होते त्यांना रुग्णालयात आणण्यात येत होतं। स्थानिकांनी यासाठी मोठा पुढाकार घेतला। ॲम्ब्युलन्स तातडीनं दुर्घटनास्थळी पोहोचल्या, जिथे प्लेन क्रॅश झालं तिथे पोहोचल्या। मात्र काही स्थानिकांनी मिळेल त्या वाहनानं यातल्या जखमी झालेल्यांना आणि होरपळलेल्यांना रुग्णालयात आणलेले। प्राथमिकता हीच होती, तातडीनं या सर्वांना उपचार मिळावे। वेगानं आता त्या ठिकाणी रेस्क्यू यंत्रणा काम करतायत। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आले आणि विमान कोसळतानाची ज्या वेळेला हे विमान टेक ऑफ केलं, टेक ऑफ नंतर ते हळूहळू खाली येत गेलं, त्याच वेळेसची ही दृश्य आपण पाहतोय। रहिवासी वस्तीत हे विमान कोसळलेलं आहे, त्यामुळे याची भीषणता वाढते। यामुळे जीवितहानी मोठ्या संख्येनं झाली असण्याची भीती व्यक्त केली जाते। 242 जण या विमानात होते। लंडनला जाणारं हे विमान, ज्यातले 232 प्रवासी होते, ज्यात 2 लहान मुलंही होती। माजी मुख्यमंत्री विजय रुपानी सुद्धा या विमानातनं प्रवास करत होते आणि 10 पायलटसह क्रू मेंबर या विमानातून प्रवास करत होते। या विमानाचे कॅप्टन होते सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर होते क्लाइव्ह कुंदल। यांच्या सोबत हे 242 प्रवासी जे आहेत ते प्रवास करत होते। AI-171 हे विमान सध्या कोसळलेलं आहे। या विमानाचा अपघात झालेला आहे। या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील प्रवास करत होते।
सध्या विमान कोसळतानाची पहिली दृश्य आपण पाहतोय, तर विमान कोसळल्यानंतर किती मोठ्या स्वरूपाचा हा अपघात आहे ते दर्शवणारी ही दुसरी दृश्य आपण दुसऱ्या विंडोमध्ये आपण पाहतोय। या अपघातात एकूण किती जण जखमी झालेले आहेत या संदर्भात अद्याप स्पष्टता नाही मिळालेली आहे। या संदर्भातली माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। मात्र ही दृश्य विमान अपघाताची आपण पाहतोय। अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व सेवा सध्या स्थगित करण्यात आलेल्या आहेत। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा मुख्यमंत्री पटेल यांच्याशी संवाद साधलेला आहे। केंद्राकडून सुद्धा लागेल ती मदत करण्यासंदर्भात आश्वासित करण्यात आले। अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या सर्व सेवा या विमान अपघातात